नमस्कार मंडळी, आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोविंद लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। जन्माष्टमी निमित्त घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद बनवला जातो। तर आज मी तुम्हाला हे गोविंद लाडू बनवून दाखवणार आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे गोविंद लाडू तयार होतात। तर हे लाडू बनवण्यासाठी आपण गुळाच्या पाकाचा देखील वापर केलेला नाही। अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये हे लाडू बनवलेले आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे गॅसवर मी पॅन गरम केलेला आहे। 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। पोहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जाडे किंवा बारीक घेतले तरी चालतील। आता गॅस लो ठेवूनच हे पोहे कुरकुरीत होईपर्यंत चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत। हे बघा मस्त कुरकुरीत झालेले आहेत पोहे। आता हे काढून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटं फक्त हे कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे। एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा स्लो गॅसवरच चांगले खमंग खरपूस भाजून घ्यायचे आहेत। लक्षात असू द्या मंडळी, आपण जे साहित्य भाजणार आहोत ते एकदम स्लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत। तर शेंगदाणे एकसारखे ढवळत असे भाजायचे आहे। कलर याचा चेंज झालेला आहे। एखादा शेंगदाणा असा हातावर घेऊन बघायचा आहे, याची सालं निघतायत, याचा अर्थ हे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकं खोबरं किसलेलं रेडीमेड जे मिळतं ते घेतलेलं आहे। तुम्ही किसून घेतलेलं खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल। 1 चमचा तीळ घेतलेले आहेत। आता तीळ आणि खोबरं एकदम स्लो गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत। जास्त याचा कलर चेंज करायचा नाही। तर हे बघा एकसारखं असं ढवळत राहायचं, नाही तर सुकं खोबरं तळाला लागू शकतं। तर आता तीळ आणि खोबरं देखील आपलं भाजून झालेलं आहे। एक साईडला घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेऊया। ज्या प्लेटमध्ये आपण पोहे भाजून ठेवले होते त्याच प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि 1 चमचा खसखस यामध्ये घातलेली आहे। खसखस मी गॅस बंद करूनच घातलेली आहे, कारण खसखस लगेच गरम होते आणि पॅन आपला गरम आहे, त्यामुळे गॅस चालू ठेवायची गरज नाही। याच पॅनमध्ये अर्धा मिनिट फक्त खसखस चांगली परतवून भाजून घ्यायची। खसखस देखील भाजून झालेली आहे। पोहे काढलेल्या प्लेटमध्येच आपण ही खसखस काढून घेऊया। आता सगळं साहित्य फॅन खालीच आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे। पोहे थोडे असे पसरवून ठेवायचे म्हणजे लगेच थंड होतात। तर 2 ते 3 मिनिटं लागतात सगळे साहित्य थंड व्हायला। तर पोहे तुम्ही घेऊन पाहू शकता, अशा पद्धतीने मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि याची पावडर देखील लगेच होते। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, मिक्सरचं भांडं एकदम कोरडं असावं, पाणी अजिबात नसावं यामध्ये। आता आपण जे पोहे, खोबरं, खसखस आणि तीळ भाजली होती ती मिक्सरच्या भांड्यात घालायची, झाकण लावून याची जाडसर पावडर करून घ्यायची। एकदम बारीक पावडर करायची नाही। हे बघा असं रवाळ टेक्स्चर याचं पाहिजे। तर आता ही पावडर आपण एका प्लेटमध्ये काढूया। तर कोरड्या हाताने सगळं मिक्सरमधली पावडर काढून घ्यायची आहे, पाणी अजिबात लावू नका। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत भाजलेले आणि पाऊण वाटी इथे मी गूळ किसून घेतलेला आहे। तुमच्याकडे पावडर गुळाची असेल तर ती घातली तरी सुद्धा चालेल। आता गूळ आहे तिथे जायफळ हवंच, कारण यामुळे याला चव जास्त चांगली येते। तर जायफळ थोडंसं किसून यामध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे जायफळ नसेल, वेलची पावडर घातली तरी देखील चालू शकेल। आता झाकण लावायचं आहे आणि याची देखील अशा पद्धतीने रवाळ पावडर बनवून घ्यायची। चालू बंद करून बनवून घ्या, नाहीतर शेंगदाणे आहे, शेंगदाण्याला तेल सुटतं आणि याचा एक लगदा तयार होतो। आता सगळं साहित्य एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता यासाठी बाइंडिंगसाठी आपल्याला अर्धा चमचा फक्त तूप घालायचं आहे। इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे। आता हे सगळं साहित्य हाताने असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप व्यवस्थित या मिश्रणाला लाडवाच्या लागलं जातं आणि लाडू चांगले वळले जातात। तर एकसंध लाडू वळण्यासाठी तूप चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे आणि दाबून दाबून अशा पद्धतीने याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू छान आकर्षक दिसावे यासाठी तुम्ही काजूचे, बदामाचे किंवा पिस्त्याचे काप लावू शकता, किंवा तुमच्याकडे आणखीन काही ड्रायफ्रूट्स असतील तर तिथे तुम्ही लावू शकता। तर हे पहा मस्त अगदी रवाळ टेक्स्चरचा लाडू आपला तयार झालेला आहे। असेच बाकीचे लाडू देखील बनवायचे आहेत।
तर हे बघा सगळे लाडू मी बनवून घेतलेले आहे। एवढ्या मिश्रणामध्ये अंदाजे 8 लाडू तयार झालेले आहेत। मीडियम साईजचे मी लाडू बनवलेले आहेत। तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये बनवायचे असतील तर मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता, पण असे लहान लाडू बनवले तर लहान मुलांना देखील व्यवस्थित खाता येतात। तर या जन्माष्टमीला तुम्ही काय बनवणार हे कमेंट्स करून मला सांगायला अजिबात विसरू नका। तर मंडळी, या जन्माष्टमीला असे हे गोविंद लाडू नक्की बनवून बघा। अगदी 15 मिनिटात हे लाडू तयार होतात। हे लाडू खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही रोजच्या खाण्यात देखील वापरू शकतात आणि लहान मुलांना देखील देऊ शकतात। तर एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते। हा बघा काय मस्त अगदी रवाळ टेक्स्चर याला आलेला आहे। तर या जन्माष्टमीला तुम्ही असे हे गोविंद लाडू अगदी झटपट 15 मिनिटात बनणारे नक्की ट्राय करून बघा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।